अशोक खराचं एक नवं प्रकरण आता उघडकीस आलंय। अशोक खरातकडे मागण्यात 5 कोटीची खंडणी मागण्यात आली होती। काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याचं सांगत हे पैसे मागण्यात आले होते। सिन्नरच्या बावी पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 मध्ये गुन्हा दाखल झालाय। सिन्नरमध्ये 2 आरोपींविरोधात हा गुन्हा दाखल झालाय। संबंधित तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच अशोक खरातवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते। एकूणच या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आता काही कडक पावलं उचललेली आहेत। संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते। या सगळ्या प्रकरणात किती वेगानं कारवाई झाली आहे हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। अशोक खरातच्या दिवसेंदिवस अडचणीत वाढ होत चाललेली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले जातात। सुशांत, संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी थेट आणि कडक कारवाई करण्याचे आदेश 2 दिवसापूर्वी दिले होते। या सगळ्या प्रकरणात गृह खात्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका समोर आली आहे, पण या सगळ्यातले आताचे अपडेट्स काय आहेत? ऋषी, आपण जर बघितलं असेल तर हे प्रकरण समोर आलंय आता। मात्र याची माहिती 2 आठवड्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली होती आणि काही व्हिडिओ क्लिप ज्या आहेत त्या हाती लागल्या होत्या। त्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यापूर्वीच संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। इतर कुणालाही कळण्यापूर्वीच पोलीस महासंचालकांशी मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री स्वतः बोलले होते आणि कारवाईचे त्यांनी आदेश दिले होते। आपण जर बघितलं असेल तर अशा प्रकरणात काय होतं तर जो आरोपी असतो तो एक वेळ देश किंवा महाराष्ट्र सोडून जातं। मात्र असे प्रकार घडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी हे प्रकरण संपूर्ण लक्षात आलं त्यावेळी तिथल्या संबंधित पोलीस यंत्रणेशी आणि स्वतः महासंचालकांशी ते बोलले होते आणि या प्रकरणात जे महत्त्वाचे सर्व गंभीर पुरावे आहेत त्यामध्ये व्हिडिओ क्लिप असतील यासारख्या अनेक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता पोलिसांच्या हाती देखील लागलेल्या आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद सुशांत या सगळ्या अपडेटबद्दल। एकूणच अशोक खरातच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होते।